धाराशिवच्या परंडा तालुक्यात 131 नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेत। देवगाव इथं 34, नरसाळी इथं 22, वडनेरमध्ये 25, ढगपिंपरीमध्ये 13, रुई चारदुधी 13, खासगाव कुंभार वस्ती इथं 20 जण असे एकूण 131 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले। हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आता देवगाव आणि नरसाळी इथं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलंय। लाखीबाकी इथल्या नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले। रहिल्यानगर आणि पुणे इथल्या एनआरएफची टीम आज संध्याकाळपर्यंत जिल्ह्यामध्ये दाखल होणार असल्याची माहिती धाराशिव जिल्हा प्रशासनाने दिली आहे। आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून आपण अपडेट जाणून घेऊयात। बालाजी, किती नागरिकांना सध्या रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे? नक्की आपण जर पाहिले तर आता धाराशिवच्या परंडा आणि भूम तालुक्यामध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते गेल्या 3 तासापासून सुरू आहे आणि जवळपास 50 जणांना बाहेर काढण्यामध्ये आता एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाला जे आहे ते यश आल्याची माहिती जी आहे ती आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आणि दुसरी बाजू जर आपण पाहिली तर खराब हवामान आहे आणि या खराब हवामानामुळे कुठेतरी आता हेलिकॉप्टरचं जे रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते कुठेतरी थांबवण्यात येणार असल्याची देखील माहिती येते आणि बोटीच्या साहाय्याने जे आहे ती बाकीच्या नागरिकांना बाहेर देखील काढण्यात येणार आहे अशी देखील माहिती आता आपल्याला समोर आलेली आहे। बालाजी, सध्या पावसाने तिथं उसंत घेतल्याचं पाहायला मिळतंय। पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे का? नक्की जर आपण पाहिलं तर ज्या भूम आणि परंडा साईडच्या ज्या सर्व नद्या आहेत, जी प्रमुख चांदणी प्रकल्प असेल किंवा त्या बाणगंगा नद्या असेल, या सर्व नद्या अक्षरशः दुतडी भरून वाहत आहेत। पाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की अनेक गावांना या पाण्याने वेढा घातलेला आहे। काही प्रमाणात पाणी कमी होत आहे, मात्र अद्याप देखील त्या लोकांना असं पाण्यातून वाट काढून बाहेर येऊ शकत नाही। त्याच्यामुळे कुठेतरी आणखीन देखील रेस्क्यूच्या माध्यमातून या लोकांना बाहेर काढण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। निश्चितच बालाजी, या वेळोवेळी तुमच्याकडनं याबाबतचे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। आपण पाहतोय भूम आणि परंडामध्ये नागरिक अडकलेले आहेत आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तिथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। संध्याकाळपर्यंत आणखीन एक टीम आहे रेस्क्यू करण्यासाठी तिथं दाखल होणार असल्याची माहिती मिळते। एनआरएफची टीम आज संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात दाखल होणार आहे। अनेक भागांमध्ये पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे। अनेक गावांना या पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय, त्यामुळे नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करण्यात येते। ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय। धाराशिवच्या भूम तालुक्यात परांडामध्ये अनेक नागरिक अडकलेले आहेत। जवळपास 131 नागरिक या पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।